नवऱ्यासमोर सरपंच बायकोला उचलून येत होता आणि रात्रभर तिला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रात्रीचे 10 वाजले आणि शंकरच्या घराचा दरवाजा वाजला। शंकर आणि त्याची बायको झोपलेले होते। एवढ्या रात्री कोण आला असावं ते बघण्यासाठी शंकरने दरवाजा उघडला। बाहेर सरपंच उभा होता। सरपंचाला बघून शंकर घाबरला। सरपंच घरामध्ये आला आणि शंकरला म्हणाला, शंकर, उद्या जर तू माझे पैसे परत केले नाही तर खूप वाईट होईल। शंकर म्हणाला, सरपंच, मला थोडे दिवस तरी द्या। सरपंचाची नजर शंकरच्या बायकोकडे गेली आणि तिच्याकडे बघून सरपंच म्हणाला, तुला किती दिवस पाहिजे? तुला किती दिवस पाहिजे ते घे, पण तुझी बायको? शंकर सरपंचाला जोराने बोलला, माझ्या बायकोबद्दल असं नका बोलू। शंकर जेव्हा सरपंचाला जोराने बोलला तेव्हा सरपंचाला राग आला आणि तो म्हणाला, मला माझे पैसे उद्याच पाहिजे। जर नाही दिले तर मी उद्या पण याच वेळी येईल। सरपंचाकडून शंकरने काही पैसे उसने घेतले होते, पण आता त्याच्याकडे परत करायला पैसे नव्हते। सर्व पैसे शंकरकडून खर्च झाले होते। त्याने सर्व पैसे पिण्यामध्ये गमावले होते आणि आता त्याच्याकडे पैसे नव्हते। दुसऱ्या दिवशी सरपंचाने दिवसभर शंकरची वाट बघितली, पण शंकर काही पैसे घेऊन आला नाही। रात्री परत सरपंच शंकरच्या घरी गेला आणि शंकर समोर त्याच्या बायकोला उचलून नेले। रात्रभर शंकरची बायको सरपंचाच्या घरी होती। सकाळी ती परत आली आणि तिने शंकरला सांगितले की तिच्यासोबत सरपंचाने। ते ऐकून शंकरला वाईट वाटलं। रोज पण सरपंच शंकरच्या घरी यायचा आणि त्याच्या समोर त्याच्या बायकोला उचलून न्यायचा। रोज रोज सरपंच बायकोला उचलून नेत होता। याचं शंकरला वाईट वाटत होतं। त्यानं आता पिणं सोडलं आणि पैसे वाचवायला सुरू केलं। थोड्या दिवसांनी त्याचं व्यसन पण सुटलं आणि पैसे पण जमा झाले। त्याने सरपंचाचे पैसे परत केले। सरपंचाने त्याला सांगितले की तुला सुधारण्यासाठी तुझ्या बायकोला मी उचलून नेत होतो, पण तुझी बायको माझ्या बायकोसोबत असायची, मी तिला हात पण लावला नाही। सरपंचाचं बोलणं खरं होतं। शंकरच्या बायकोने सरपंचाचे आभार मानले। नवऱ्याचं व्यसन सुटलं होतं आणि तो आता सुधारला होता। ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही। ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे। मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।